कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराला वेग आला आहे। वेणगाव जिल्हा परिषद गटातून आदिवासी समाजाच्या उमेदवार म्हणून उषा अंकुश ठोंबरे यांचे नाव सध्या चर्चेत आहे। सामाजिक व राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय असलेल्या ठोंबरे यांच्याकडे आदिवासी समाजाच्या नव्या नेतृत्व म्हणून पाहिले जाते। प्रचार फेरी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उषा ठोंबरे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी नेते सुधारक धारे यांच्या आदिवासी समाजासाठीच्या योगदानाचा उल्लेख केला आहे। त्यांचे हात बळकट करण्यासाठी मतदारांनी परिवर्तन विकास आघाडीला विजयी करावे असे आवाहन केले आहे। गेल्या 8 वर्षापासून गोंदिवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्य व सध्या उपसरपंच म्हणून कार्यरत असलेल्या ठोंबरे यांनी पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला प्रश्न व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावली आहे। एक सामान्य आदिवासी महिला म्हणून शेवटच्या पाड्यापर्यंत विकास निधी पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करत वेणगाव गटातील नागरिकांचा विश्वास व आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। मी याआधी कोंदिवडेमधून ग्रुप ग्रामपंचायतमध्ये होते, उपसरपंच होते। आम्ही आदिवासी लोकांसाठी रस्ते, पाणी या सोयी करून दिले आहेत आणि आमच्या समाजातील लोकांसाठी आम्ही आता यापुढेही पाणी, रस्ते, गटारे यांची समाजसेवा करण्याचा प्रयत्न करू, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू, एवढंच मी बोलेन। नमस्कार, मी उषा अंकुश ठोंबरे परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार जिल्हा परिषद यामधून उभी आहे आणि माझ्याबरोबर पंचायत समितीमधून चित्राताई ठाकरे आणि बीडमधून आमच्या नमिताताई या उमेदवार आहेत। आम्ही परिवर्तन विकास आघाडीतून सुधाकर भाऊ घारे आणि नितीन सावंत यांच्या माध्यमातून विकास कामे करण्याचे प्रयत्न करू आणि लोकांची ज्या काही समस्या असतील, रस्ते, पाणी, हे आम्ही त्यांना पुरेपूर करण्याचे प्रयत्न करू।